श्रीराम नमस्कार. आज 2 एप्रिल 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 96 राजविद्या आणि राजगुह्य असा योग आपण भगवद्गीतेमध्ये पाहत आहोत. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हे पार्था, काही गोष्टी ह्या अशा असतात की त्या जवळच्या माणसालाच सांगितल्या जातात. जवळच्या माणसासाठीच काही कृती ह्या केल्या जातात. आपण समजा जर पाहिलं की एखाद्या घरामध्ये मुलाला काही अडचण आली तर वडील लगेच मदतीला धावून जातात. पण हीच अडचण कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला आली तर धावून जातीलच असं नाही. याचाच अर्थ असा, जे आपलं आहे त्याच्यासाठी कुठलीही कृती करण्यास मनुष्य मागं पुढं पाहत नाही. आता इथं 2 भाग आहेत. एक, जे आपले आहेत त्याच्याविषयी घडणाऱ्या गोष्टींमध्ये जर मदत लागली तर काही करण्यासाठी मनुष्य प्रवृत्त होत नाही तर प्रवृत्त होतो. आणि ती कृती तो सहजतेने करतो. ह्याला प्रवृत्त म्हणताच येणार नाही, सहजतेने करतो. पण व्यावहारिक दृष्ट्या जर विचार केला तर कदाचित ही कृती चुकीची ठरू शकते. म्हणून भगवंतानी इथं पार्थाला सांगितलंय की जे मला जाणतात आणि मला जाणणारा ह्याला मी निश्चितच जाणत असणार. म्हणजे जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे अशा व्यक्तीबद्दल भगवान श्रीकृष्ण पण निश्चितच त्या व्यक्तीबद्दल समर्पित असणार. त्यांची भावना, समर्पित भावना दोन्ही बाजूने आली. एकरूप होणं म्हणजे काय की 2 गोष्टी एकात मिसळणं आणि त्याचं एक होणं. भक्ताचाही भाव जर तेवढाच असेल तर भगवंतालाही तसं त्या भक्ताच्या मध्ये एकरूप व्हायला लागतं. एकरूप होतोच. आणि याचं उदाहरण मागे एकदा सांगितलं, परत सांगतो की या महाभारतातल्या युद्धात एकदा असं झालं की अर्जुनांनी आणि भीष्माचार्यांनी एकमेकांवर जे प्रहार केले त्याच्यात एक वेळ अशी झाली की भीष्माचार्यांनी अर्जुनाला त्यांच्या बाणांनी जखमी केलं, घायाळ केलं. आणि हे पाहून भगवान श्रीकृष्ण चिडले. रथाचं चाक काढलं, हातात घेतलं आणि त्या भीष्माचार्यांवरती धावून गेले. आणि जाताना भीष्माचार्यांच्या जवळ जाताना जेव्हा जवळ रथाच्या त्यांच्या गेले आणि म्हणाले, माझ्या अर्जुनालाच मारतात, तुम्हाला मारूनच टाकतो, तुमचा वधच करतो. आणि हे ऐकल्याबरोबर भीष्माचार्यांनी हातातलं धनुष्य खाली टाकलं आणि भगवंताला नमस्कार केला. विजयी हास्य आलं त्यांच्या मुखावर. आणि या विजयी हास्याने ते श्रीकृष्णाला म्हणतात, हे केशवा, आज मी धन्य झालो. आता मी शस्त्र ठेवण्यास मोकळा झालो. कारण जर तुझ्या हातनं जर मला मुक्ती मिळत असेल तर ह्याच्यासारखं भाग्य ते काय. आणि दुसरी गोष्ट, जो अर्जुन माझा लाडका आहे त्या अर्जुनाबद्दल तुम्ही हे केशवा तुझे उद्गार काढलेस की माझ्या अर्जुनाला मारता काय, आणि असं तुम्ही
रथाचं चाक घेऊन माझ्यावर धावून आलात, याचा अर्थ तुम्हाला अर्जुन किती प्रिय आहे हे मला कळलं आणि मला आता त्याची काळजी नाही. या उदाहरणातनं आपण काय घ्यायचं की भगवंताप्रती आपली पूर्ण निष्ठा ही असायलाच हवी, पण समोरच्या भक्ताची माझ्यावर पूर्ण निष्ठा आहे आणि ह्याची पावती अशा कृतीने जर भगवंतानी एखाद्याला दिली तर त्याच्यासारखा दुग्ध शर्करा योग हा दुसरा नाही. आपण भगवंताकडे मदत मागणं आणि आपण मदत न मागता भगवंताने आपल्याला मदत करणं ह्याच्यात खूप फरक आहे. आणि इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे पार्था, जे ज्ञान मी तुला देणार आहे हे ज्ञान काही सर्वसामान्य नाही, सर्वसामान्यांसाठी नाही आणि हे खूप सुद्धा नाही. हे सांगायलाही थोडं आहे. फक्त कळल्यानंतर याची प्राप्ती आणि ह्याचा अर्थ हा विशाल आहे. आणि काहीच जणांच्या बाबतीत, काहीच जणांच्यासाठीच हे ज्ञान असतं, म्हणून याला गुह्य म्हटलेलं आहे. ज्ञानाची व्यक्ती एखाद्या सर्वसाधारण पुस्तकासारखी नसते. असं संदेश लिहिलेला असतो तो, थोडका मोजकाच, ज्याला काळाचा तो बरोबर कळतो, नाहीतर इतरच्यांना ते कळत नाही काय लिहिलेलं आहे. आणि भगवंतानी अर्जुनासमोर हा मुद्दा मांडताना का मांडला, तर अर्जुनाला कशाची असूया नव्हती, कशाचा मोह झालेला नव्हता. भगवान श्रीकृष्णाला तो पूर्ण समर्पित होता. श्रीकृष्ण सांगणार ते वाक्य प्रमाण ही स्थिती, मानसिक स्थिती त्याची तयार झालेली होती आणि त्यांनी भगवंताला स्वतःला अर्पण केलेलं होतं. आणि मग हे अर्पण केल्यानंतर आपल्याला बाकी दुसऱ्या कशाचा विचार हा करायलाच लागत नाही. कारण भगवंताचं एकदा होऊन गेल्यानंतर मनुष्य कसा असतो बघा, एखादी व्यक्ती जाते, आपण म्हणतो की त्यांना चांगली सद्गती लाभो, पुढील जन्म चांगला मिळो, म्हणजे पुढचा देह त्यांना, त्या आत्म्याला जो देह धारण करणार तो आत्मा हा उच्च कोटीचा असो अशी आपली इच्छा असते. पण इथं भगवंत सांगताय की हे अर्जुना, मला जो ओळखतो आणि मला जो येऊन मिळतो आणि ज्याचा स्वीकार मी करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटतो. आपण काय म्हणतो, चांगली सद्गती लाभो आणि पुढचा जन्म चांगला मिळो. काय सांगू, ह्या जन्मामध्ये यांनी खूप भोगलं, फार शारीरिक हाल झाले, आर्थिक परिस्थिती पण चांगली नव्हती, पण आता निदान पुढचा जन्म तरी त्यांना चांगला मिळो असं आपण प्रार्थना करतो. त्याच भगवंताजवळ प्रार्थना करतो की यांना पुढचा जन्म चांगला मिळू दे. पण जर भगवंताची जर इच्छा असेल, भगवंताची जर ती लीला असेल की ह्यांनी ह्याचे भोग संपवलेले आहेत आणि हा मला येऊन मिळालेला आहे, तर मग जन्म मरणाचा फेरा राहील का? जन्म मरणाचा पुरलासी अंत का पुरलासी अंत? आपण नुसत्या आरत्या म्हणतो, त्याचा अर्थ लक्षात घेत नाही. भगवंताची इच्छा आहे की तुम्ही या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटावं. बघा, भगवंतानीच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. हा सगळा संसार हा भगवंताचा एक खेळ आहे आणि त्या खेळण्यामधले आपण कठपुतळे आहोत. जन्मताच सांगितलेलं आहे हे तात्पुरतं आहे, हा देह तात्पुरता आहे, हा कालही नव्हता आणि उद्याही नसणार आहे. हे जे काही आहे हे तात्पुरतं आहे, टेम्पररी. तरी मनुष्य त्यात अडकतो.
काय भगवंताची गंमत आहे बघा. कधी विचार करतो माणूस की कधीतरी मनुष्याला देह ठेवायचा आहे, पण तो देह ठेवण्यासाठी किती आटापिटा करत असतो, 100 गोष्टी करत असतो. पण हे सत्य आहे, जो येणार तो जाणार. आणि भगवंतानी इथं हेच सांगितलेलं आहे की मला प्राप्त करायचं आहे, मला जो मिळणार आहे, मग मी बघीन त्याचं काय करायचं ते. मग त्याला स्वतःचा विचार करायची गरज नाही लागत. अगोदर जे योग सगळे सांगितलेत भगवंतानी, त्याच्यामध्ये सगळं भक्तानी कसं भगवंतापर्यंत येऊन त्याच्यामध्ये एकरूप व्हावं, हा सगळ्या मार्गानेच आणलेलं आहे श्रीकृष्णाने. की परमात्म्यात तुम्हाला विलीन व्हायचं असेल तर माझ्यापर्यंत मी दरवाजा आहे, मी त्याच परमात्म्याचा अंश आहे, तोच परमात्मा आहे, फक्त आत्मरूपी देह धारण केलेला आहे. माझ्यात सामावलात म्हणजेच तुम्ही त्या परमात्म्यात सामावलात. लोकांचा गैरसमज होतो की श्रीकृष्ण अर्जुनाचं झालं तर लोकांचा का नाही होणार. अर्जुन म्हणतो की तुला अहंभाव झाला का रे केशवा, तुला अहंभाव झाला की तू सांगतोय तुझ्यात सामील व्हा. अरे तुझ्यात सामील व्हा म्हणजे काय. हा भगवंताचा अवतार आहे. श्रीकृष्ण भगवंताचा अवतार होता, फक्त आत्मरूपी देह होता. म्हणजे श्रीकृष्णात सामील झालं म्हणजेच परमात्म्यात सामील जाण्यासारखं आहे. मग आत्मा आणि परमात्मा ह्याचं मिलन होणं गरजेचं आहे. मग सर्वसामान्य व्यक्तींनी त्या भगवंतापर्यंत पोचायचं जर असेल तर ज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे आणि विज्ञाननिष्ठ असायला हवं, असं भगवंत या राजविद्या योगमध्ये अर्जुनास सांगतात. सर्वसामान्यांना वाटायची विद्याच नाही. ज्यांनी मला प्राप्त केलंय, जे मला येऊन मिळालंय, फक्त आणि फक्त त्यांना ही विद्या देणार. आणि हे अर्जुना ही आता मी तुला देतोय. पण गंमत बघा, आज आपण सर्वच ही विद्या ऐकतोय. सांगताना परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाचं निवड केली. पण आज सर्वसामान्य ह्या भूतलावावरचा प्रत्येक व्यक्ती ही भगवद्गीता ऐकतोय. कारण जीवनमय संघर्ष हा प्रत्येक व्यक्ती करतोय. जिथं संघर्ष आहे तिथंच गीता आहे, जिथं संघर्ष नाही तिथं गीतेचं कामच नाही. आणि या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती जन्मापासून संघर्ष करत आले, म्हणून भगवद्गीतेची आवश्यकता आहे. आणि भगवंतानी तुम्हाला आपलंसं मानलंय, पण तुम्ही भगवंताला आपलंसं मानलं का? नीट विचार करा. आपण बघतोय कुठला योग? राजविद्या राजगुह्य योग बघतोय की जो सर्वांना सांगितला जात नाही. तो भगवान श्रीकृष्ण केवळ आणि केवळ अर्जुनाला सांगत आहे. आणि अर्जुनाला सांगताना आज आपण हा योग सर्वजण ऐकत आहोत. म्हणजे आपण असं म्हणायचं का की आपण त्या परमात्म्यामध्ये एकरूप आहोत? कारण हा विशिष्ट भाग आहे, विशिष्ट विषय आहे. पण अर्जुनाने सर्वसामान्याचा नेता होण्याचा मान जो घेतला, जो मान त्यांनी मिळवला भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन, पण वाटलं सर्वसामान्यांना म्हणून आपण ऐकतोय. नाहीतर ते तिथंच थांबलं असतं. हे नंतर व्यासांनी लिहिलंच नसतं. समाजाला ह्याचा उपयोग क्षणोक्षणी होणार हे व्यासांना माहिती होतं. समर्थांनी तेच सांगितलं की मनुष्याला किती घ्यावं हे कळत नाही, म्हणून मनुष्य आहारी जातो, मोहात अडकतो का तसा जातो. इथं श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय. आपण म्हणतो की एखादा पदार्थ आपण खातो, पदार्थ चवीने खातो. पण पदार्थ चवीने खाणं वेगळं आणि चवीसाठी पदार्थ खाणं वेगळं. पदार्थ चवीने खाणं हे ज्ञान आहे. पण पदार्थासाठी चवीनं खाणं, चवीसाठी पदार्थ खाणं आणि पदार्थासाठी चवीनं खाणं, या दोन्ही कृतीमध्ये फरक आहे.
मला अमुक एक गोष्ट आवडली, छान लागली, चविष्ट आहे, नक्कीच खा. पण हे वैशिष्ट्य आहे की ती गोष्टी थोडीच खाल्ली तरी मन तृप्त होतं. पण काही लोक खातच राहतात. खाण्यासाठी चव ही त्यांच्यासाठी असते, चवीने खाणं नसतं. ते पोट भरण्यासाठी खातात. बाहेर ज्या थाळ्या मिळतात, राजभोग थाळी, अजून राजमहल थाळी, जे काय असेल ते 100 पदार्थ असतात. खाईल का माणूस? साधा मनुष्य खाताना किंवा तिथं जाताना विचार करत नाही. म्हणजे खाण्यासाठी चव, चवीसाठी खाणं नाही. मग अशा खाण्याला चवच नसते, नुसतंच पोट भरणं. म्हणजे हे सर्वसामान्य ज्ञान झालं. पण ते चवीने खाणार विषय आहे, पण तो सर्वसामान्यांसाठी आहे. तो निकृष्ट म्हणायला पाहिजे. पण ज्ञान आहे, पण थोडंच सांगितल्यानंतर कळतंय, हे त्या चवीसारखं आहे. तृप्त, सगळं सांगायचीच गरज नाही. समर्थांनी त्यांच्या श्लोकांमध्ये हे सांगितलंय, उदर भरणं नव्हे जाणिले हे यज्ञ कर्म. उदरचं भरणं म्हटलंय त्यांनी. भरतोच आपण, मनुष्य गपागप अन्न खातो, त्याला भरणं म्हटलंय त्यांनी. उदर भरणं नव्हे जाणिले हे यज्ञ कर्म. हे यज्ञाचं कर्म आहे. जठरामध्ये तो अग्नी आहे, त्याला किती लागतं आहे ह्याचा विचार करा. हे जाणून घ्या, तेवढंच जेवा. म्हणजे चवीने जेवा, तृप्तता आली पाहिजे. विषय नीट समजून घ्या. राजविद्या आणि राजगुह्य योग हा अतिशय महत्त्वाचा योग आहे या भगवद्गीतेमध्ये. की समर्थांनी सांगितलं उदर भरणं नव्हे. हे उदर भरणं नाहीये, नुसतं भरलं म्हणजे ते नाहीये. जाण ते यज्ञ कर्म. ते यज्ञाचं कर्म हे तू जाणून कर. एकदम ढिगाऱ्यांनी पोटावरती आत जे जात आहे म्हणून भरू नकोस. कितपत गरज आहे तेवढंच खा. जेवायच्या अगोदर आपण म्हणतो आणि मग जेवायला बसतो, पण तरी नंतर येऊ दे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंता अगोदर तुम्हाला आठवण करून देतो, पण मनुष्य विसरतो. का विसरतो? कारण त्या भगवंताशी एकरूप नाही आणि इतर गोष्टींमध्येच, म्हणजेच देहात, भौतिकतेत अडकलेला आहे. आणि मग जो देह भौतिकतेत अडकतो तो त्या परमात्म्यापर्यंत जायला स्वतःच नाही म्हणतो, किंवा मग त्या परमात्म्यापर्यंत मी पोचलो याचं ढोंग करत असतो. कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की विषय काय आहे. भगवंताचा विषय अर्जुनाला सांगतोय. राजविद्या, ज्ञान सांगितलं आधी, अक्षर ब्रह्मयोगामध्ये सांगितलं, ध्यान योग झाला, किती योग झाले अगोदर. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांनी सोडायला सांगितलेलं आहे. ते कायमचं नाही, नियंत्रित करा आणि मग सोडा. तुम्हाला सोडायला लागत नाही, आपोआप सुटतं. आणि इथं ती विद्या भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जे ज्ञान मी तुला देणार आहे हे सर्वसामान्यांसाठी नाही. तुझं माझ्यामध्ये असणं, तुझं माझ्यामध्ये सामील होणं हे इतकं स्वच्छ आहे. त्याचमुळे ही राजविद्या काय आहे हे मी तुला सांगतोय. आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला ज्ञात नसेल तर आपण ज्ञानी माणसाला, एखाद्या अधिकारी माणसाला ती विचारतो
पण ती विचारताना तो ज्ञानी माणूस स्वभावाने कसा आहे हे विचारत नाही किंवा विचारात घेत नाही आपण. कारण स्वतःजवळ राखून ठेवणारा जर असेल तर अर्धवट ज्ञान मिळतं. आम्ही डॉक्टरांना काय म्हणायचो, कधीच गोष्ट डॉक्टरांनी आम्हाला अर्धवट सांगितली नाही. आणि ते काही वेळा काढून दाखवायचे, चित्र काढून दाखवायचे, कृती करून दाखवायचे आणि मग पटवून द्यायचे. जनावरांचं सुद्धा बघा, ही जशी भाषा जसं इथं मनुष्यांच्या बाबतीत आहे तसंच जनावरांच्या बाबतीत आहे. त्यांना सुद्धा आवड निवड असते. एखाद्या बैलांना जर कुठल्या शेंगदाण्याची पेंडी जर खायची सवय असेल तर ते दुसऱ्या पेंड्या खात नाहीत, त्यांना तीच लागते. याचं सांगण्याचा अर्थ याच्यासाठी की जे मनुष्याला लागतं त्याच्यातच मनुष्य अडकून राहतो. दुसरं खाणं नाही आहे का? आहे, पण खातो का? तो नाही खात. मग का नाही खात? कारण ह्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे की मला जे पाहिजे तेच मला मिळालं पाहिजे. धृतराष्ट्राच्या मनामध्ये एकच विचार होता की हा इतकं भगवान श्रीकृष्ण ज्ञान प्रदान करत होते आणि धृतराष्ट्राच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होत होती. कधी युद्ध सुरू होईल आणि माझ्या मुलाचं काय होईल? म्हणजे सत्व समोर असो, मनुष्य जे नको ते कसं उचलतो हे या धृतराष्ट्राच्या उदाहरणातनं कळतं. हे इथं सांगायचं कारण असं की राजविद्यायोग जेव्हा भगवंतानी अर्जुनाला सांगितला, त्याच्याशी चर्चा करत होता, तो अर्थातच संजयामार्फत धृतराष्ट्र पण ऐकत होता. आणि कदाचित भगवंताची ही तेव्हा योजना असेल की मनुष्याला प्रत्येकाला एखादी संधी नक्कीच द्यावी, की मी जे गुपित सांगतोय, जे ज्ञान प्रदान करतोय, कदाचित ह्या ज्ञानाचा अर्थ जर त्याला कळला, त्या अंध धृतराष्ट्राला जो डोळ्यांनी होता आणि विचारांनी पण होता, तर कदाचित हा संहार वाचेल आणि हे अधर्मी लोक धर्माच्या बाजूने येतील. मनुष्य वाईट नसतो, त्याची वृत्ती वाईट असते. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं, ज्यांना तू मारणार आहेस तू त्या वृत्तीचा वध करणार आहेस आणि ती वृत्ती त्या शरीरात आहे, म्हणून त्या शरीराचं कार्य थांबवणं गरजेचं आहे. कसं असतं की एखादी गोष्ट माणसाला सहज जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याची त्याला किंमत राहत नाही. तुम्हाला जर घरच्यांनी कोणी एखादा मोबाईल दिला घेऊन, तर तो आई वडिलांनी घेऊन दिला असतो, तो मुलगा एक दिवस त्याची काळजी घेतो आणि दुसऱ्या दिवसापासून इकडं फेक तिकडं फेक कसाही वापरायला लागतो. आणि वडील त्याला सांगत असतात, अरे नीट वापर, नीट वापर, महागातला आहे, नीट वापर. पण तो मुलगा आपला कसाही तो वापरत असतो. वडील का सांगतात? तर वडिलांनी कष्ट करून त्या पैशाची किंमत त्या वडिलांना माहीत असते, पण त्या मुलगाला फक्त वापर माहीत असतो. पण आपल्या बापाने पैसे कसे कमवलेत हे त्या मुलाला कळत नसतं. ज्ञान वडिलांपेक्षा मुलाला जास्त आहे. लीलया तो मोबाईल हाताळतो, वडिलांना ते ज्ञान नाही. पण ते ज्ञान उपयोगी कितपत आहे? असं ज्ञान जे शेवटी अधोगतीला नेतं. विज्ञान आहे
सर्वोत्कृष्ट आहे. मोबाईल फोन वापरताय, तुम्ही सर्वोत्कृष्ट गोष्टी, ज्ञान विज्ञान प्राप्त करू शकता. पण मनुष्य किती करतो? 100 1 जण. बाकीचे गेम खेळण्यामध्ये, खेळ खेळण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये त्याचा विनियोग होतो. म्हणजेच काय? शरीराचा ऱ्हास होतो. म्हणून जो ज्ञानी आहे तोच त्याचा उपयोग करून घेतो. लहानपणी म्हणतात की आम्ही आई वडिलांचं ऐकलं. तर ऐकलं म्हणजे काय? मुलाला काय आधी ऐकू येत नव्हतं? मग ऐकणं या शब्दाचा अर्थ काय? की लहान मुलांना आपण म्हणतो की किती आई वडिलांचं ऐकतोस. मुलाला ऐकू येत असतं का नाही? पण आई वडिलांचं ऐकतो म्हणजे कसं? की आई वडिलांनी जे सांगतात, आई वडील जे संस्कार करतात त्याप्रमाणे त्याचं वागणं असतं, त्याप्रमाणे तो वागतो. आणि ते आचरण समोर दिसत असतं. आणि हल्ली मुलं आई वडिलांचं ऐकतच नाही. कारण आचरण करण्या इतपत, मुलांना प्रदान करण्या इतपत बुद्धी आणि विचार करायला पालकांना वेळ नाही. हजारो ठिकाणी भगवद्गीतेचे वर्ग असतात. पण बसून, आज मलाही आठवत आहे की आमची आजी आम्हाला बसून खरंच महाभारतातल्या त्या श्रीकृष्णाच्या ईसाप नीतीच्या गोष्टी सांगायची. आमच्या घराजवळच मुरलीधराचं मंदिर अजूनही आहे. आजीबरोबर मी रोज कीर्तन प्रवचन ऐकायला जायचो. भलं मी ते कधी ऐकलं नाही. गोट्या खेळायला जायचो तिथं. ते अंगण होतं त्यामुळे मला तिथं खेळायला, आणि घरामध्ये ह्याचा त्रास नको म्हणून आजीबरोबर मला पाठवून द्यायची. पण गंमत अशी असते की कुठंतरी कानावर सुप्त विचारांमध्ये कानावर जे पडत असतं ते त्यावेळी कळत नाही, पण नंतर नक्की कळतं. वास्तविक तेव्हा ऐकलेलं नव्हतं, पण नंतर कळायला लागल्यावर ह्या मार्गावरती पाऊल डॉक्टरांच्या कृपेने पडल्यानंतर कळायला लागलं, तेव्हा मी तिथं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. म्हणजे काय? तर आपल्या सुप्त विचारांनी तेव्हा ऐकलं होतं, पण त्याचं ज्ञान नव्हतं म्हणून ते समोर आलेलं नव्हतं. मुलं खेळताना घरामध्ये संध्याकाळी पर्वचा का म्हणायचा? घरामध्ये काही धार्मिक गोष्टी, रामरक्षा का म्हणायची? ठीक आहे, आज मुलगा ऐकत नाही, नको ऐकू दे. पण तुम्ही जर रोज म्हटलं तर एक दिवस त्याच्या कानावर पडून पडून तो देह त्याचा तयार होतो. हे खात्रीने सांगतो की जसं आपल्या वातावरण, आता सोपं उदाहरण बघा, आत्ताचा करोना. कोणाला पाहिजे माहिती नाही, पण कुठं गेला, टेकला, हवेत आला, आपण आपलं शरीर लगेच धारण करतं, मनुष्य लगेच रोगी होतो. मग जर इथं जर रोगी होत असेल आणि दिसत असेल, तसं जे ज्ञान आपल्या बाजूला जर मंत्रोच्चार, स्तोत्र जर चालू असतील तर त्याची सुद्धा कंपनं मनुष्याच्या शरीरावरती परिणाम ही करतात. भगवंतानी इथं अर्जुनाला सांगताना त्याच्यामध्ये हे उदाहरणं जी सांगतोय, ही राजविद्या काय आहे, सर्वसामान्य लोकांना नाहीये. जो त्या खुर्चीवर बसलेला आहे, त्या सिंहासनावर बसलेला आहे. राजकारणात काय सगळ्या गोष्टी बाहेर उघड्यावर चालत नाहीत. गुप्त चर्चा किती वेळ चालते? 20 मिनिटं. आणि मोठी चर्चा किती वेळ चालते? अर्धा पाऊण तास. पण राजगुह्य, राजकारणामध्ये गुह्य गोष्टी या फक्त 15-20 मिनिटात संपतात, कारण त्या 15-20 मिनिटातच सांगायच्या असतात. मग इथं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय की हे पार्था, तुला मी जे ज्ञान प्रदान करणार आहे, हे ज्ञान तुझ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार तर करेलच, पण त्याप्रमाणे जर मनुष्य वागला, तुझ्या पुढच्या पिढ्या वागल्या, म्हणजे पुढच्या पिढ्या म्हणजे कोण?
तर खरं वास्तविक म्हणजे आपण सुद्धा त्याच पिढीतले आहोत. आणि जसं भगवंत सांगतायत त्याप्रमाणे जर आपण आपलं आचरण ठेवलं तर आपण त्या परमात्म्याला, त्या भगवंताला प्राप्त केल्याशिवाय आणि भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, जन्म मरणाच्या फेऱ्यात जो अडकतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकतो आत्मा. पण एकदा जो परमात्म्याला विलीन होतो, परमात्मा ज्याला जवळ करतो, त्याला हा फेरा चुकला. म्हणून भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याचीच ओढ पाहिजे फक्त, इतर ओढ असता कामा नये. नामस्मरण का करायचं? कधीही बोला, वाया जात नाही. एखाद्या रेडिओवरती गाणं लागलं आणि ते असं डिस्को वगैरे असायच्या प्रकारचं असेल तर मनुष्याला काय हातपाय हलवायला लागत नाही, आपोआप सुरुवात होतं. असं असं तसं हात बीत ते करायला लागतात, सांगायला लागत नाही देहाला. मनावरती त्या गाण्याचा, त्या संगीताचा तसा लगेच परिणाम होतो आणि शरीर तसंच प्रतिक्रिया लगेच देतं. म्हणून नामस्मरण करा हे कायम बरेच गुरु सांगत असतात की ते नामस्मरण जर तुम्ही केलं तर शरीर, भले तुम्ही त्याच्यामध्ये मनापासून नका करू पण नाम घ्या, ते जर घेतलं तर तुमच्या शरीरावरती काय जो परिणाम होणार आहे तो होणारच आहे आणि त्याचा पुढं रिझल्ट दिसल्याशिवाय राहणार नाही. लगेच आज घेतलं नाम आणि उद्या देव प्रसन्न तर होत नाही. आपल्या मनाचा भाव जसा असतो तसा परमेश्वर आपल्याला भावतो. आणि कशाला अपेक्षा करायची, खात्री पाहिजे. मी करतोय, तिची सेवा करतोय, मी जे करतोय, जे वाचन करतो आहे, जे पठण करतो आहे, हा परमेश्वराकडे जायचा मार्ग आहे, हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे आणि मी त्याला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. हे मनामध्ये फक्त पाहिजे, घालमेल नाही पाहिजे. मला कधी दिसतो, काय दिसतो, काय दिसतो. आमच्या ग्रुपवर एक जण आहे, मी आज मारुतीचं करू का, मी आज श्रीकृष्णाचं करू का, रोज नवीन पदार्थ, जसा रोज नवीन देव, आज ह्याचं करू का, आज त्याचं करू. कशासाठी एवढी घालमेल? जर 100 वेळा सांगितलं की सगळ्या नद्या एकाच ठिकाणी येऊन मिळतात त्या समुद्राला, तसंच करा ना. पण मनुष्य फक्त विकारांमध्ये आणि विचारांमध्ये अडकतो, कृतीमध्ये अडकतो. मग भगवंतानी अर्जुनाला हा राजविद्या योग कशा प्रकारे समजून सांगताय ते पुढील भागात पाहू. श्रीराम.